Good morning, students. Today we are going to see chapter number 1, Laws of Motion, from 9th Science. Now, before starting this chapter, we should know about motion. Now see there, motion of an object. So what is motion? When body changes its position with respect to time, then that body is said to be in motion. Or we can also define in this way: when body changes its position with respect to surrounding, then that body is said to be in motion. For example, moving car, motion of earth, flying birds, motion of bullet, motion of train, etc. etc. ज्यावेळेस आपण मुव्हिंग कार बद्दल बोलतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की कार कंटिन्युअस पुढे पुढे जात असते, म्हणजे तिची पोझिशन सतत चेंज होत असते. मग जेव्हा कुठल्याही ऑब्जेक्टची पोझिशन सतत बदलत राहील विथ रिस्पेक्ट टू टाईम ऑर विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, म्हणजे काय, जसा जसा वेळ बदलेल दर पुढच्या सेकंदाला बॉडीची पोझिशन नवीन असेल, किंवा प्रत्येक वेळेस बॉडीच्या आजूबाजूचे जे सराउंडिंग आहे ते वेगळं असेल. म्हणजे बॉडी आता एखाद्या सिटीमधून चालली आहे एखाद्या रस्त्यावरून, तर तिच्या आजूबाजूच्या दुकानं बदलत राहतील, कारण गाडी पुढे पुढे चालली आहे. दर प्रत्येक सेकंदानंतर नवीन दुकाने, नवीन घरं येतील, म्हणजे तिचं सराउंडिंग चेंज होतं. सो जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टच्या आजूबाजूचं सराउंडिंग सतत चेंज होत असेल, म्हणजे तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर समजा सराउंडिंग चेंज होत नसेल किंवा पोझिशन चेंज होत नसेल, तर याचा अर्थ काय? इट सिम्पली मीन्स दॅट बॉडी इज ॲट अ रेस्ट पोझिशन. सो रेस्ट मीन्स वॉट? रेस्ट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द मोशन. इफ बॉडी डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन with respect to time and surrounding, then that body is said to be at rest position. Motion and rest are the opposite sides of the two coin, असं आपण त्याला म्हणू शकतो, एका नाण्याच्या या दोन बाजू. If the body is in motion, then it will not at the rest position, and if body is at rest position, that means it is not in motion. काहीतरी एकच असेल, एकतर बॉडी मोशनमध्येच असेल किंवा ती रेस्ट पोझिशनला असेल. एका वेळेस दोघंही गोष्टी कधीही असू शकत नाही. रेस्टचं एक्झाम्पल आहे कोणतीही रेस्टला असलेली बॉडी. आता मी ज्या चेअरवरती बसलोय सध्या, ती चेअर म्हणजे काय? रेस्ट पोझिशनला असलेली बॉडी. सो ऑल स्टेशनरी ऑब्जेक्ट, जे जे ऑब्जेक्ट स्टेशनरी पोझिशनला आहे, थांबलेले आहे, ते सगळ्यांना आपण काय म्हणणार? दे आर ॲट द रेस्ट पोझिशन. नाऊ देर आर सम टर्म्स रिलेटेड टू मोशन. समजा एखादी ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याला लागून काही गोष्टी येतात, जसं की डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, स्पीड, मोमेंटम. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या फिजिकल क्वांटिटी मोशनशी रिलेटेड असतात. आता त्याही आपण समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. बऱ्याचदा आपल्यासाठी दोघं एकच असतात. आपण डिस्टन्सला डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि डिस्प्लेसमेंटला डिस्टन्स पण म्हणतो. बऱ्याचदा आपण कन्फ्युजन करतो. बट दीज टू आर सेपरेट कॉन्सेप्ट, सेपरेट फिजिकल क्वांटिटीज. सो पहिल्यांदा आपण बघणारे डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट वेन इट इज इन मोशन. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये असतो तर त्या ऑब्जेक्टने ॲक्च्युअल ट्रॅव्हल केलेला जो पाथ आहे त्या पाथची लेंथ, त्याला म्हणायचं आहे डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल, किंवा समजून घेण्यासाठी शेजारी जे पिक्चर दिलं आहे त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघा, त्या फिगरमध्ये बघा. पहिल्यांदा फिगर ए बघायची. फिगर एमध्ये 2 पॉईंट आहे, पॉईंट ए आणि पॉईंट बी. इमेजिन करायचं आहे की आपण पॉईंट ए वरती उभं आहे आणि आपल्याला पॉईंट बीला जायचं आहे. ओके, आता मी वरच्या बाजूने गेलो फिरून. कुठून गेलो आहे? वरच्या बाजूने फिरत 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 पॉईंट बीला गेलेलो आहे. आता मी ज्या रस्त्याने फिरत फिरत गेलो आहे त्याची जर मी लेंथ मोजली तर त्याला मी डिस्टन्स म्हणणार आहे.
खालच्या बाजूने जर फिरत फिरत गेलो तर त्या रस्त्याची जी लेंथ असेल ती म्हणजे डिस्टन्स असणार आहे. आलं लक्षात. आणि तिसरा रस्ता तिथे त्या डॉटेड लाईननं दाखवला आहे. जर मी सरळ असा मधून गेलो, त्या डॉटेड लाईनवरतून जर गेलो, तर त्या रस्त्याची A to B हे जे स्ट्रेट जे डिस्टन्स आहे, म्हणजे स्ट्रेट जे आहे रस्ता, त्याची लेंथ म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. मग मी डिस्टन्स म्हणजे काय, तर ॲक्च्युअल पाथ लेंथ. व्हॉट इज डिस्टन्स? द ॲक्च्युअल पाथ लेंथ ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी वेन इट इज इन मोशन. इट्स SI unit is meter and it is a scalar quantity. खाली फिगर बी मध्ये पण बघा, आपण तिथे डिस्टन्स कसं बघणार, तिथे डिस्टन्स दाखवलंय. तिकडे शीतल्स अँड प्रशांत होम आहे आणि त्या शीतलला स्कूलला जायचंय. वरती स्कूल दाखवलेली आहे आणि स्कूलला जाताना 2 रस्ते. एक तर ती सरळ जाऊ शकते बघा, डायरेक्ट तिथे दाखवलेला आहे, तो 1300 मीटरवाला रस्ता दाखवलेला आहे. आणि दुसरा रस्ता खालून दाखवला बघा, कशी जाऊ शकते ती. शीतल स्वतःच्या घरून निघून संगीताच्या घरी जाईल पहिल्यांदा आणि मग तिथून ती कुठे जाणार आहे, स्कूलला जाणार आहे. मग ती जर घरून निघून जर संगीताच्या घरी जात असेल तर पहिल्यांदा 500 मीटर ती चालली आणि संगीताच्या घरापासून ती स्कूलला गेली, नंतर ती 1200 मीटर चालली. म्हणजे टोटल किती चालली ती, 500 अधिक 1200 मीटर. म्हणजे किती झालं ते, 1200 आणि 500 म्हणजे 1700 मीटर इतकं ती ॲक्च्युअल चालली आहे, तेवढं झालं ते डिस्टन्स. आणि समजा ती जर डायरेक्ट तिच्या घरून शीतलच्या घरी, त्या संगीताच्या घरी न जाता स्कूलला गेली असती मधल्या रस्त्याने, तर ती किती डिस्टन्स चालली असती, किती अंतर चालली असती, 1300 मीटर इतकं अंतर. मग ते झालं असतं त्यावेळेचं डिस्टन्स. ठीक आहे. पुढची डेफिनेशन आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट? It is the shortest distance between starting and finishing point. काय ते? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. डिस्प्लेसमेंट हे सुद्धा डिस्टन्सच आहे, पण हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. का म्हटलंय त्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स? तर फिगर ए आणि फिगर बी मधून आपण परत डिस्प्लेसमेंट म्हणजे काय समजून घेऊ. फिगर ए मध्ये ए बी जे 2 पॉईंट आहे तिथे 3 रस्ते होते, वरचा, खालचा आणि मधला. या तिघांपैकी शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणतं होतं, तर जी डॉटेड लाईन आहे ती शॉर्टेस्ट डिस्टन्स होतं. म्हणून फिगर ए मध्ये ती डॉटेड लाईन काय दाखवते, डिस्प्लेसमेंट दाखवते. ओके. तसंच फिगर बी मध्ये जेव्हा शीतल डायरेक्ट तिच्या घरून, म्हणजे ज्यावेळेस ती अशी फिरून जाते संगीताच्या घरी आणि मग स्कूलला, तिने ॲक्च्युअल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे, 1700 मीटर. पण जर डायरेक्ट डिस्टन्स आपण मोजलं कुठून, स्कूलपासून तर शीतलच्या घरापर्यंत, ते तर 1300 मीटर भरतंय, हा ना. जरी ती फिरून आलेली आहे, पण घरापासून ती खरं किती दूर आली आहे, तर 1300 मीटरच आलेली आहे, जरी ती संगीताच्या घरून आलेली आहे. म्हणजे टोटल 1700 मीटर ती डिस्टन्स चालून आलेली आहे, पण घरापासून ती खरं किती दूर आली आहे, तसं जर बघितलं तर शॉर्टेस्ट डिस्टन्स हे 1300 मीटरच आहे. म्हणून ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये 1300 मीटर हे डिस्प्लेसमेंट होणार आहे. आलं लक्षात. नाव SI युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज मीटर. दोघांचे युनिट एकच आहे बघा, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचे युनिट मीटरच आहे. बट इट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट मात्र वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी होती, displacement is a vector quantity. In the given figure, distance traveled by Shital is 1700 meter. जे बी नंबरची फिगर आहे तिथे डिस्टन्स, शीतलने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आधी संगीताच्या घरी आणि नंतर स्कूल, टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आहे, 1700 मीटर. अँड हर डिस्प्लेसमेंट इज 1300 मीटर फ्रॉम हर हाऊस. जरी तिने 1700 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, पण तिचं ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट झालेलं किती आहे, 1300 मीटरच झालेलं आहे. येतं आहे लक्षात. म्हणजे तुम्ही किती फिरून जा एखाद्या ठिकाणी, डिस्टन्स तुमचा वाढत जाईल, पण जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असेल, शॉर्टेस्ट ते असणारे तिथलं डिस्प्लेसमेंट. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स आहे 1700 मीटर आणि डिस्प्लेसमेंट आहे 1300 मीटर. रस्ता जर स्ट्रेट असेल, इथे स्कूल आहे, इथे आपलं घर आहे आणि अगदी स्ट्रेट रस्ता आहे, रस्त्याच्या त्या टोकाला शाळा आहे आणि 1 किलोमीटर दूर हा रस्ता आहे.
1 किलोमीटर सरळ रस्ता आहे आणि तुम्ही चालत चालत गेले शाळेमध्ये. आता डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं तुम्ही? 1 किलोमीटर. आणि डिस्प्लेसमेंट पण किती झालेलं असेल त्यावेळेस? 1 किलोमीटरच झालेलं असेल. दोघंही व्हॅल्यू सेमच येते. का सेम आल्या? कारण रस्ता एकदम सरळ आहे, तुम्ही फिरून फिरून गेलेच नाही. मग ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट लिनियर मोशनमध्ये असेल, लिनियर मोशनमध्ये म्हणजे सरळ जात असेल, तर तिथे झालेलं त्या ऑब्जेक्टने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि ऑब्जेक्टचं झालेलं डिस्प्लेसमेंट हे नेहमी सारखंच भरतं. पण जेव्हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये असेल, सर्क्युलर मोशन म्हणजे फॉर एक्झाम्पल फुटबॉलचं मैदान आहे, तुम्ही ज्या ठिकाणून उभे आता त्या ठिकाणून त्या मैदानाला गोल चक्कर मारायला सुरुवात केली आणि एक चक्कर मारून परत जिथे उभे होते तिथेच येऊन थांबले. ओके, एक चक्कर पूर्ण केला. आता तुम्ही डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं? तर त्या फुटबॉलाचं मैदान आहे त्याचा जो सर्कम्फरन्स असेल तेवढं डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलेलं असेल. पण तुमचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे? डिस्प्लेसमेंट तर 0च झालेलं असेल. का? कारण स्टार्टिंग पॉईंट जिथे होता तिथेच तुम्ही परत त्याला फिनिश केलं, म्हणजे जिथून निघाला तिथेच येऊन थांबला, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? 0 डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे डिस्टन्स भले तुम्ही 500 मीटर 1000 मीटर काहीतरी डिस्टन्स तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल, पण डिस्प्लेसमेंट मात्र 0च झालेलं असेल. हे लक्षात ठेवायचं. खाली बघा दिलेलं आहे, खाली एक सर्कल दिसतोय आणि तिथे पॉईंट ए पण दिसतोय त्या सर्कलवरती. आणि काय क्वेश्चन विचारला आहे? एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स राऊंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. तर ते शेत आहे, गोल असं शेत आहे आणि स्वराली काय करते? रोज सकाळी त्या शेताचा चक्कर मारते. ते जे सर्कल आहे त्याची रेडियस दिलेली आहे 100 मीटर. As shown in figure 1.2a, if she start from the point A and takes one round, मग तिने पॉईंट ए पासून सुरू केला आणि एक चक्कर मारून परत पॉईंट ए ला चालली. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक्ड अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट? मग तिने किती डिस्टन्स चाललाय, किती डिस्टन्स कव्हर केलंय आणि किती डिस्प्लेसमेंट झालंय तिचं ते आपल्याला काढायचं. मग जसं मागाशी मी सांगितलं, फुटबॉलच्या मैदानाचं मी उदाहरण दिलं, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. मग पहिल्यांदा डिस्टन्स काढू आपण. बघा खाली आन्सर दिले, डिस्टन्स इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तर तो सर्कल आहे ना, त्याचं सर्कम्फरन्स घ्यावं लागेल आणि त्याचा फॉर्म्युला असतो 2πr. टाकायची आहे व्हॅल्यू 2 इंटू पाय असतो 3.14 इंटू आर म्हणजे रेडियस आहे, रेडियस इज गिवन विच इज 100 मीटर. सो तिथे 100 टाकायचं आहे. मग तिघांचा गुणाकार करायचा, तो येतो 628 मीटर. तर किती डिस्टन्स चालते ती रोज सकाळी? 628 मीटर इतकं डिस्टन्स चालते. आता काढायचं डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट मी सांगितलं, तिने जर ज्या ठिकाणून सुरुवात केलेली आहे, ज्या ठिकाणून तिने सुरुवात केलेली आहे त्याच ठिकाणी ती परत येते, म्हणजे तिचं झालेलं डिस्प्लेसमेंट किती असेल? 0 मीटर असेल. म्हणून तिथे म्हटलं डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 0 मीटर. देन सेकंड क्वेश्चन, इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी गोज टू पॉइंट क्यू, खाली चित्र दिलंय, पिक्चर दिलंय, त्या पी पॉइंट पासून कार स्टार्ट करणार आहे आणि कुठे पोहोचणार आहे? पॉइंट क्यू ला पोहोचणार आहे. रस्ता बघा सरळ स्ट्रेट लाईन, म्हणजे कारची मोशन कुठली असणार आहे? लिनियर मोशन असणार आहे. सी फिगर 1.2b अँड देन रिटर्न टू पॉइंट पी. सो पी पासून स्टार्ट झाला, क्यू ला गेली कार, क्यू पासून परत पी ला कार आली, म्हणजे एक चक्कर पूर्ण केला, जाऊन आली. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट? मग त्या कारने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्या कारचं किती डिस्प्लेसमेंट झालं, दॅट इज वी हॅव टू फाइंड. मग बघा परत एकदा कसं करणार. आन्सर, डिस्टन्स इज इक्वल टू, आता त्या पिक्चरमध्ये दिलेलं आहे पी पासून क्यू पर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 360 मीटर्स आहे. ती गेली आणि परत आली, म्हणजे 360 प्लस 360, सो टोटल होतं 720 मीटर. सो किती डिस्टन्स चालली कार? 720 मीटर. पण डिस्प्लेसमेंट झाला किती? तर परत जिथून कारने स्टार्ट केलं होतं कार तिथेच आली, म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे? 0 मीटर इतकं झालेलं आहे.
इवन इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज झिरो. तर आता कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेस ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट झिरो असतं. जसं वरच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये तेच झालेलं आहे. त्या स्वरलीचं डिस्प्लेसमेंट पण झिरोच होतं, ह्या कारचं पण डिस्प्लेसमेंट झिरोच आहे. सो इवन इफ डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज झिरो, द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट मे नॉट बी झिरो. डिस्टन्स कधीच झिरो नसतं. डिस्टन्स जर ट्रॅव्हल केलेलं असेल तर ते काही ना काही असणारच आहे. काही ना काही डिस्टन्स असेलच. 1 मीटर, 2 मीटर, 100 मीटर, 1000 मीटर काहीतरी असेल, काही किलोमीटर असेल. पण डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही झिरो असू शकते. पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा झिरोही असू शकते, किंवा कदाचित ती निगेटिव्ह पण असू शकते, कारण ती वेक्टर क्वांटिटी आहे. काय ती वेक्टर क्वांटिटी, म्हणून ती निगेटिव्ह सुद्धा असू शकते. पुढचा टॉपिक बघायचा आहे, स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड मीन्स व्हॉट? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ गिवन टाइम इज कॉल्ड स्पीड ऑफ ऑब्जेक्ट. दिलेल्या टाइममध्ये त्या कारने एकूण किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याच्यावरून काय मिळतो, त्या कारचा किंवा त्या ऑब्जेक्टचा स्पीड मिळतो. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन अ गिवन टाइम. मग त्याचा फॉर्म्युला कसा लिहिणार? स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम रिक्वायर्ड. म्हणजे एखादी कार समजा 2 किलोमीटर गेली, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तिने? 2 किलोमीटर. त्याच्यासाठी किती टाइम लागला? तर जो काही 10 मिनटं 20 मिनटं टाइम लागलेला असेल, तर 2 किलोमीटर भागिले 20 मिनिटचे सेकंड करायचे आणि त्याने त्याला बघायचं. ते जे काय व्हॅल्यू येईल ती म्हणजे काय असणार आहे? स्पीड असणार आहे त्या ऑब्जेक्टचा, त्या कारचा. SI युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड अँड इट इज अ स्केलर क्वांटिटी. स्पीडचं SI युनिट मीटर पर सेकंड आहे, ती स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड हा स्केलर क्वांटिटी. व्हेलॉसिटी, द डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ गिवन टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. बघा दोघांमध्ये काय फरक आहे? स्पीडच्या डेफिनेशनमध्ये आपण डिस्टन्सचा विचार करतो, तर व्हेलॉसिटीच्या डेफिनेशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करतो. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. सो डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ गिवन टाइम, याला काय म्हणायचं आहे? त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी म्हणायचं. म्हणून त्याचा फॉर्म्युला येतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. Once again, its SI unit is meter per second and it is a vector quantity now. ही मात्र वेक्टर क्वांटिटी. का? कारण डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. इथे डिस्प्लेसमेंटचा वापर केलेला आहे म्हणून व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी होती म्हणून स्पीड सुद्धा स्केलर क्वांटिटी होती. इज दॅट क्लिअर? नाव इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीवरती स्पीड आणि डायरेक्शनचा काय इफेक्ट होतो? म्हणजे स्पीड बदललं तर व्हेलॉसिटी काय होते, किंवा डायरेक्शन जर चेंज झाली तर व्हेलॉसिटी काय होते एखाद्या ऑब्जेक्टची, ते आपल्याला बघायचं आहे. सो व्हेलॉसिटीचा, स्पीडचा आणि डायरेक्शनचा इफेक्ट बघायचा आहे व्हेलॉसिटीवरती. द व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. तर लक्षात ठेवायचं आहे व्हेलॉसिटी ही स्पीड आणि डायरेक्शनवरती डिपेंड असते. व्हेलॉसिटी चेंजेस बाय, व्हेलॉसिटी कशी बदलते किंवा कधी बदलते, तर त्यातले 3 पॉईंट आहे. त्यातला पहिला पॉईंट, चेंजिंग द स्पीड. जर एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड मी चेंज केला तर त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी पण चेंज होते. सो चेंजिंग द स्पीड वाईल किपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे डायरेक्शन सेमच आहे, स्पीड आपण चेंज करतोय. कसं? रस्ता सरळ आहे, आपली गाडी चालली आहे, पण गाडीचं स्पीड आपण काय करतो? कमी जास्त कमी जास्त, ॲक्सेलरेटर कमी जास्त करतोय. 40चं स्पीड 50चं स्पीड, 40चं स्पीड 50चं स्पीड. स्पीड कमी जास्त करतोय म्हणून ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी पण कमी जास्त होणार आहे किंवा चेंज होणार आहे, डायरेक्शन सेम जरी असली तरी. सेकंड पॉईंट, चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल किपिंग द स्पीड सेम. सेकंड पॉईंटमध्ये काय करतोय आपण? स्पीड सेम ठेवतोय. म्हणजे मोटरसायकलवरती चाललोय, 50चा स्पीड आपण कॉन्स्टंट करून ठेवला आहे, ॲक्सिलेटर आपण धरून ठेवलं आहे, त्याला कमी जास्त करत नाही, त्याच्यामुळे स्पीड कॉन्स्टंट आहे. पण मात्र गाडी आपण वळणाने नेतोय. घाटाचा रस्ता आहे, इकडून तिकडून अशी फिरवत 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 आपण गाडी नेतोय. असं जर असेल तरीही त्या गाडीची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे.
सो डायरेक्शन चेंज करायची, स्पीड कॉन्स्टंट ठेवायचा, तरीही व्हेलॉसिटी चेंज होते. आणि तिसरा पॉईंट, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आणि ज्या रस्त्याने आपण चाललोय तो वाकडा तिकडा वळणावळणाचा रस्ता आहे, आणि शिवाय आपण काय करतोय, वळणावळणाचा आहे, म्हणजे डायरेक्शन चेंज होते त्या गाडीची. कधी उजवीकडे जाते, कधी डावीकडे जाते, कधी उजवीकडे कधी डावीकडे, म्हणजे डायरेक्शन सतत चेंज होते. शिवाय आपण स्पीड पण कमी जास्त करतोय. वळण आलं की आपण स्पीड कमी करतोय, थोडासा सरळ आला की परत वाढवतोय स्पीड. मग जर डायरेक्शन आणि स्पीड दोघंही चेंज होत असेल तर परत एकदा त्या गाडीची व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. सो थोडक्यात व्हेलॉसिटी दोन गोष्टींवरती डिपेंड आहे. तीन गोष्टी म्हणू आपण त्याला. एकतर गाडीचा स्पीड बदलला तर व्हेलॉसिटी चेंज होते, एकतर डायरेक्शन चेंज केलं आपण तरीही व्हेलॉसिटी चेंज होते, किंवा स्पीड आणि डायरेक्शन दोघंही चेंज होत असतील तरीही व्हेलॉसिटी चेंज होते. द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. स्पीड सगळ्यात आधी कोणी मोजलं तर गॅलिलिओ नावाच्या सायंटिस्टने मोजलं. आणि त्याने त्याचा फॉर्म्युला कसा दिला होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे जो फॉर्म्युला आज आपण वापरतो तोच फॉर्म्युला त्यांनी त्यावेळेस दिलेला आहे. सगळ्यात अगोदर गॅलिलिओने तो फॉर्म्युला शोधला. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. आता स्पीड काय नुसता वस्तूंचाच मोजता येतो का, चाललेल्या गाडीचा, एखाद्या ट्रेनचा, एखाद्या रॉकेटचा, धावणाऱ्या माणसाचा, तर तसा नाही आहे. स्पीड हा साऊंडला पण असतो, लाईटला स्पीड असतो, साऊंडला स्पीड असतो, वेव्हजला स्पीड असतो, त्यांचाही स्पीड आपल्याला मोजता येतो. इथे दिलेला आहे साऊंडचा स्पीड ड्राय एअरमध्ये. ड्राय एअरमधून साऊंड चाललेला आहे तर त्याचा स्पीड किती असतो, 343.2 मीटर पर सेकंड एवढा त्याचा स्पीड असतो. वाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लाईटचा स्पीड आहे. या जगात सगळ्यात जास्त स्पीड जर कोणाचा असेल तर लाईटचा आहे. तो किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे किती, तर 3वरती 8 शून्य लावायचे आणि ती संख्या मोजायची. किती होईल ती, लाखो करोडो अशी काहीतरी ती संख्या होईल. तेवढा त्याचा स्पीड आहे. तेवढे मीटर एका सेकंदात इतका दूर जातो, तेवढे मीटर तो जातो. द स्पीड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29770 मीटर पर सेकंड. आपली पृथ्वी जी सूर्याभोवती फिरते, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन, तर कितीच्या स्पीडने फिरते, 29,770 मीटर पर सेकंड. बघा तिचा किती जबरदस्त स्पीड आहे, खूप जास्त स्पीड आहे. एवढ्या स्पीडने ती काय करते, फिरत असते सूर्याच्या भोवती. ठीक आहे.